Good morning, students. Now today we start the new lesson, respiration and circulation. In the old syllabus, respiration is different part and circulation is different part. But in the new syllabus, both the lessons comes together and form one lesson. Now I think respiration is the lesson which you studied in the last year. लास्ट इयर मला वाटतं 11वीला तुम्हाला हा रेस्पिरेशन हा लेसन झालेला असावा. तोच सेम लेसन ॲज अ रिव्हिजन म्हणून 12th आहे. सो टुडे वी सी अबाउट द नेक्स्ट लेसन नंबर 8, respiration and circulation. The weightage of this respiration and circulation, the questions which comes on this respiration and circulation, these questions comes 7 मार्क कंपल्सरी. किती मार्काला येणार आहे हे? 7 मार्काला कंपल्सरी आहे आणि ऑप्शनमध्ये 10 मार्काला विचारणार आहे. त्याचं वेटेज मी काय सांगितलेलं आहे, 7 मार्काला कंपल्सरी हा लेसन, 7 मार्काचे क्वेश्चन कंपल्सरी या लेसनवरती विचारले जातील आणि 10 मार्काचे ऑप्शनमध्ये. म्हणून हा अतिशय महत्त्वाचा लेसन आहे, कारण हा 7 मार्काचा कंपल्सरी मार्काचा लेसन आहे. So today we start this respiration and circulation. If we see the respiration and circulation, बघा हे दोन्ही लेसन्स एकत्र आणण्याचा उद्देश काय आहे? रेस्पिरेशन आणि सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम याचा काहीतरी संबंध आहे आणि हा संबंध शो करण्यासाठी हे दोन्ही लेसन्स एकत्र आणलेले. बघा आता आपण सुरुवात करू द डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनच्या डेफिनेशनपासून सुरुवात करू. आता रेस्पिरेशन म्हणजे काय? आत्तापर्यंत आपल्याला स्कूलमध्ये शिकलेलो आपण की आपल्याला एवढंच माहीत होतं की रेस्पिरेशन मीन्स इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्झेलिंग CO2. पण आता असं आहे का? तर नाही. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर एनर्जी टू कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, लाईफ ॲक्टिव्हिटीज आहेत, सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्या लाईफ ॲक्टिव्हिटीज करताना त्यांना काय लागते? एनर्जी. And this energy can be stored in the body in the form of complex organic compounds. ही एनर्जी आपल्या बॉडीमध्ये आहे, पण ती कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर आहे? तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये. मग ही आहे त्या फॉर्ममध्ये यूज होते का आपल्याला? तर नाही. या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन करून ती सिम्पलर फॉर्ममध्ये आणावी लागते आणि ही सिम्पलर फॉर्ममध्ये आणल्यानंतर ही एनर्जी आपल्याला यूज होते फॉर द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. So this conversion is achieved through a process. This process is called as the respiration. मग हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडमधली एनर्जी ही युजेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी ज्या प्रोसेसचा उपयोग केला जातो आपल्या बॉडीकडनं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडनं, त्याला काय म्हणायचं आहे? रेस्पिरेशन. So the exact definition of respiration here given in our textbook is, it is a biochemical process, biological also and chemical also. So it is called as the biochemical process of oxidation of organic compounds in an orderly manner for the liberation of chemical energy in the form of ATP. बघा रेस्पिरेशन ही कशी प्रोसेस आहे? बायोकेमिकल प्रोसेस आहे, म्हणजे बायोलॉजिकल पण आणि केमिकल प्रोसेस पण आहे. मग या प्रोसेसमध्ये काय होतं? इन दिस प्रोसेस देर इज अ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. काय होतं? ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं ऑक्सिडेशन होतं. कशा प्रकारे होतं? इन अँड ऑर्डरली मॅनर. ऑर्डरली म्हणजे सिक्वेन्सनी, स्टेप वाईज. ऑर्डरली मॅनर म्हणजे स्टेप वाईज. फॉर द लिबरेशन ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. आणि या ऑक्सिडेशन नंतर काय लिबरेट होते? काय तयार होते? तर एनर्जी तयार होते आणि ही एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये बाहेर पडते? तर ATPच्या. दिस इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन. सो अगेन आय रिकॉल दिस definition. It is a biochemical process of oxidation of organic compounds in an orderly manner for the liberation of chemical energy in the form of ATP. Hope so you understand this definition. If suppose we see the chemical reaction of this respiration, C6H12O6 plus
6CO2. बघा C6H12O6 काय आहे, ऑर्गेनिक कंपाऊंड्स आहे, कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक कंपाऊंड्स, म्हणजेच काय, हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. प्लस 6CO2 ऑक्सिडेशन होते, म्हणजे कोणता गॅस लागतो इथं आपल्याला, कोणता मॉलिक्यूल लागतो आहे, ऑक्सिजन लागतो आहे. इट गिव्ज 6CO2 काय दिलं जातं, 6CO2 प्लस 6H2O प्लस 38 ATP. काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड तयार होतो, वॉटर मॉलिक्यूल तयार होतो आणि एनर्जी इज लिबरेटेड इन द फॉर्म ऑफ ATP molecules. How many ATP molecules are formed here? 38 ATP molecules are formed here. Okay? For this, the process of gases exchange takes place between the organism and the environment. आता या रेस्पिरेशन प्रोसेससाठी गॅसेस एक्सचेंज होतं. गॅसेस एक्सचेंज कोणामध्ये होतं, तर ऑर्गॅनिझम आणि इन्व्हायरमेंटमध्ये. ऑर्गॅनिझम आणि इन्व्हायरमेंटमध्ये काय व्हावं लागतं की गॅसेस एक्सचेंज व्हावं लागतं. सो द साईट ऑफ गॅसेस एक्सचेंज इज कॉल्ड ॲज द रेस्पिरेटरी सरफेस. आता जिथं एक्सचेंज ऑफ गॅस होतं ऑर्गॅनिझम आणि ऑर्गॅनिझम आणि त्या इन्व्हायरमेंटमध्ये, त्याला त्या साईटला काय म्हणलेलं आहे, तर रेस्पिरेटरी सरफेस. बघा आता पुढचं आपण सबमिट बघू, ऑर्गन्स ऑफ द रेस्पिरेटरी एक्सचेंज. रेस्पिरेटरी एक्सचेंज होतं म्हणजेच गॅसेस एक्सचेंज होतं ऑर्गॅनिझम्स आणि इन्व्हायरमेंटमध्ये. त्याच्यासाठी लागणारे काय बघायचे आहेत आपल्याला, ऑर्गन्स. बघा, रेस्पिरेटरी एक्सचेंज इज अ सिम्पल फिजिकल प्रोसेस. ही कशी आहे, सिम्पल फिजिकल प्रोसेस आहे. केमिकल प्रोसेस आहे का, नाही. इट इज अ सिम्पल फिजिकल प्रोसेस. फॉर इफिशियंट गॅसेस एक्सचेंज द रेस्पिरेटरी सरफेस शुड हॅव द फॉलोइंग फीचर्स. बघा, जर व्यवस्थित गॅस एक्सचेंज व्हायला पाहिजे ऑर्गॅनिझम आणि इन्व्हायरमेंटमध्ये, तर त्याच्यासाठी काही महत्त्वाचे फीचर्स लागतात, ते इथे मेन्शन केलेले आहे. फर्स्ट वन बघा, इट शुड हॅव अ लार्ज सरफेस एरिया. गॅसेस एक्सचेंज व्हायचा असेल तर कसा एरिया लागतो, लार्ज, मोठा लार्ज सरफेस एरिया लागतो. सेकंड आहे, इट शुड बी थिन, हायली वॅस्क्युलर अँड परमिएबल टू अलाव एक्सचेंज ऑफ गॅसेस. जो कुठला ऑर्गन असेल गॅस एक्सचेंज करण्यासाठी, त्या ऑर्गन हा कसा पाहिजे, थिन, हायली वॅस्क्युलर. थिन म्हणजे त्याचा जो पडदा आहे, त्याची जी कव्हरिंग आहे, तो अतिशय पातळ पाहिजे. हायली वॅस्क्युलर म्हणजे तिथपर्यंत, वॅस्क्युलर असणे म्हणजे काय, तिथपर्यंत हाय ब्लड सप्लाय जायला पाहिजे, म्हणजे ब्लड वेसल्स जास्त गेलेल्या पाहिजे. त्याचबरोबर दीज आर परमिएबल टू एक्सचेंज ऑफ गॅसेस. ह्या ऑर्गननी गॅस एक्सचेंज करण्याला परमिशन दिली पाहिजे, म्हणजेच तो ऑर्गन कसा पाहिजे, परमिएबल पाहिजे. नाव इट शुड बी मॉइस्ट. तो कसा पाहिजे, मॉइस्ट, ओलसर. दीज आर सम फीचर्स. हे काय झाले, काही फीचर्स होते कशासाठी लागणारे, गॅसेस एक्सचेंजसाठी लागणारे. आता आपण बघू नेक्स्ट पार्ट बघू आपण. बघा, गॅसेस एक्सचेंज इन प्लांट्स. प्लांट्समध्ये कसं गॅसेस एक्सचेंज होतं बघा. द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ प्लांट फॅसिलिटेट गॅसेस एक्सचेंज बाय डिफ्युजन. कशाने होतं, डिफ्युजन. आता डिफ्युजन म्हणजे काय बघा, डिफ्युजन म्हणजे काय पुढे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे पुस्तकामध्ये. अ टेरेस्ट्रियल फ्लावरिंग प्लांट हॅज मेनी एअर स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ द स्टेम, लीफ अँड रूट्स. बघा, स्टेम, रूट आणि लीफमध्ये टेरेस्ट्रियल फ्लावरिंग प्लांटच्या एअर स्पेसेस असतात, बरोबर आहे. ऑक्सिजन डिफ्युजेस इनटू द एअर स्पेसेस. ऑक्सिजन बाहेरचा आतमध्ये जातो, इथून या पुढच्या स्पेसमध्ये, इथून या पुढच्या स्पेसमध्ये, आणि याला म्हणायचे डिफ्युजन. सो ऑक्सिजन डिफ्युजेस इनटू द एअर स्पेसेस थ्रू स्टोमॅटा. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर डिफ्युजेस आउट. आता बघा, ऑक्सिजन काय जातो, आतमध्ये जातो, आणि बाहेर काय येतो, CO2 अँड H2O. म्हणजे हे काय आहे, परमिएबल मेम्ब्रेन म्हणायचे याला. म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये एअर स्पेसमध्ये जाणे आणि बाहेर CO2 आणि H2O येणे, ही इतकी सोपी पद्धत आहे गॅसेस एक्सचेंजची. आता हा ऑक्सिजन कशा थ्रू जातो, तर स्टोमॅटा. बघा इथं फिगरमध्ये तुम्हाला स्टोमॅटा दिलेला आहे. बघा, स्टोमॅटा आर नथिंग बट द ओपनिंग्स which are also called as pores which are present on the leaf, root, stem.
लीफवरती जे ओपनिंग्स प्रेझेंट आहेत ना, याला काय म्हणलेलं आहे, स्टोमॅटा. दिस इज द फिगर ऑफ द स्टोमॅटा. या स्टोमॅटा थ्रू एअर आतमध्ये जाते, म्हणजेच ऑक्सिजन आतमध्ये जातो आणि काय बाहेर येतं, CO2 आणि H2O. ठीक आहे. इन द एरिएटेड सॉईल द ऑक्सिजन डिझॉल्व इन द फिल्म ऑफ मॉइश्चर. बघा सॉईलमध्ये काय होतं बघू आपण. सॉईल आहे, ह्या एरिएटेड सॉईलमध्ये ऑक्सिजन, ह्या एरिएटेड सॉईलमध्ये ऑक्सिजन काय होतो, याच्यामध्ये डिझॉल्व होतो. ऑक्सिजन डिझॉल्व होते. इन द एरिएटेड सॉईल द ऑक्सिजन डिझॉल्व इन द फॉर्म ऑफ मॉइश्चर और वॉटर अराउंड द रूट टिश्यू अँड एंटर्स इट इन बाय द डिफ्युजन. बघा ही सॉईल आहे, हे रूट्स आहेत. या सॉईलमध्ये काय आहे, ऑक्सिजन आहे. मग हे रूट्स काय करतात, ऑक्सिजन घेतात बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. म्हणजेच प्लांट्समध्ये ऑक्सिजन किंवा गॅसेस एक्सचेंज कुठल्या प्रोसेसनी होते, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे कुठल्या, डिफ्युजन. लक्षात ठेवायचं आहे, डिफ्युजन, बाय प्रोसेस ऑफ डिफ्युजन. नाव नेक्स्ट, वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स दॅट इज ट्रीज अँड श्रब्स. जे वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, म्हणजे मोठे मोठे प्लांट्स आहेत, हॅव अन एक्सटर्नल इम्प्रिव्हियस बार्क. त्यांना अशी बार्क असते. बार्क म्हणजे बाहेरची साल. हिअर गॅसेस एक्सचेंज ऑकर्स थ्रू अ स्मॉल पोर्स इन द स्टेम सरफेस कॉल्ड लेंटिकल्स. बघा ह्या सालीवरती, बार्क म्हणजे झाडाची साल. खूप मोठं जर झाड असेल तर ती ब्राउनिश कलरची असते, कधी ब्लॅकिश कलरची असते, कधी ग्रीनिश कलरची असते. त्याला काय म्हणायचं आहे, बार्क. या बार्कवरती छोटे छोटे पोर्स आहेत. या पोर्सला काय म्हणलेलं आहे, लेंटिकल्स. सो व्हॉट आर लेंटिकल्स? लेंटिकल्स आर द पोर्स विच आर प्रेझेंट ऑन द बार्क ऑफ द स्टेम ऑफ प्लांट. ठीक आहे. मग या लेंटिकल्स थ्रू हिअर गॅसेस एक्सचेंज होतं. स्टोमॅटा काय? स्टोमॅटा आर द pores which are present on the leaf of the plants. Through the stomata and lenticles there is a exchange of gases takes place in the plant. Hope so you understand this. And this exchange of gases takes place by the process of diffusion. कोणत्या प्रोसेसने होतं? डिफ्युजन. ठीक आहे. आता पुढचं पार्ट बघू आपण, रेस्पिरेशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये कसं रेस्पिरेशन होतं बघा. आता आपण बघितलं प्लांटमध्ये काय, पोर्स आहेत. पोर्सकडनं आतमध्ये बाय द डिफ्युजन प्रोसेस CO2 ऑक्सिजन जातो आणि त्याच पोर्समधनं CO2 आणि वॉटर बाहेर पडतो. बरोबर आहे, बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. हे सिम्पल मेथड आहे. बट नाव व्हॉट हॅपन्स इन द ॲनिमल्स. As compared to the plant, animals show wide variety of respiratory surface or organs. बघा प्लांट आणि ॲनिमलचं जर कंपॅरिझन केलं तर प्लांटमध्ये असलेली रेस्पिरेशन हे अतिशय वेगळं आहे ॲज कम्पेअर टू द ॲनिमल्स. द रेस्पिरेटरी सरफेस डिफर इन व्हेरियस ॲनिमल्स. In animals, depending upon the complexity of the organization and the surrounding medium, certain parts of the body have become specialized into different types of the respiratory organ. बघा काही ॲनिमल्समध्ये काय आहे, काही बॉडीचा पार्ट, त्या ॲनिमलच्या काही बॉडीचा पार्ट स्पेशल रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणून काम करतात. बघा इन हायर ॲनिमल्स एक मिनिट. Now बघा इन द हायर ॲनिमल्स these respiratory organs are also associated with the transport system. मग हायर ॲनिमलमध्ये काय होतं, तर हे रेस्पिरेटरी जे ऑर्गन्स आहेत हे कशाबरोबर असोसिएटेड आहेत, कशाबरोबर क्लोज असोसिएशन आहे त्यांचं, सर्क्युलेटरी सिस्टीम बरोबर. आता इथे चार्ट दाखवलेला आपल्याला हा चार्ट बघायचा आहे. या चार्टमध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे, पहिल्या कॉलममध्ये ऑर्गॅनिझम लिहिलं आहे, दुसऱ्या कॉलममध्ये त्याचा हॅबिटॅट लिहिलं आहे म्हणजे तो कुठल्या वातावरणात राहतो, आणि तिसऱ्या कॉलममध्ये त्याचं रेस्पिरेटरी सरफेस किंवा ऑर्गन लिहिलं आहे, कुठल्या ऑर्गननी तो रेस्पिरेशन करतो. पहिला आहे बघा प्रोटिस्ट, स्पॉन्जेस अँड सिलेंट्रेट जे लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत.
हायर ऑर्गॅनिझम्स नाही आहेत. ह्याचं हॅबिटॅट काय? ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे हे कशामध्ये राहतात? पाण्यामध्ये राहतात. आणि ते त्यांचा रेस्पिरेटरी सरफेस काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रान. प्लाझ्मा मेम्ब्रान म्हणजे काय? ही जर सेल असेल तर ही सेल मेम्ब्रान झाली, बरोबर आहे. सेल मेम्ब्रानच्या आतमधला जी मेम्ब्रान आहे ती आपण त्याला म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रान. सो ह्याचा रेस्पिरेटरी सरफेस कोणता आहे? तर प्लाझ्मा मेम्ब्रान. नेक्स्ट आहे बघा फ्लॅटवर्म्स, ॲनेलिडा, अर्थवर्म, नेरीज, ॲम्फिबियन्स, फ्रॉग्स एक्सेट्रा. आता हे कसे आहेत? हॅबिटॅटमध्ये पाण्यात राहतात किंवा हे सेमी ॲक्वॅटिक आहेत, म्हणजे पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात. मग यांचा रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा सरफेस काय? प्लाझ्मा मेम्ब्राननी ते रेस्पिरेशन करू शकतात किंवा जनरल बॉडी सरफेसने, म्हणजे जे बॉडी सरफेसची स्किन जी असते त्यांची ती जी ओलसर असते त्याच्यामुळेही ते रेस्पिरेशन करू शकतात. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट ऑर्गॅनिझम आहे इन्सेक्ट. इन्सेक्ट कशा हॅबिटॅट आहे त्यांचा? टेरेस्ट्रियल, म्हणजे ते जमिनीवर राहणारे आहेत. हे कशाने रेस्पिरेशन करतात? तर त्यांचे ऑर्गन सांगितलेले आहे ट्रॅकियल ट्यूब्स अँड स्प्रेकल्स. नेक्स्ट आहे बघा आर्किड्स लाईक स्पायडर्स अँड स्कॉर्पिओन्स. हे ॲनिमल्स आहेत, हे ऑर्गॅनिझम्स आहेत. हे कसे आहेत? टेरेस्ट्रियल, म्हणजे काय आहे? हे जमिनीवर राहणारे आहेत आणि त्यांचा रेस्पिरेटरी ऑर्गन काय आहे? तर बुक लंग्स. नेक्स्ट आहे लॅम्युलस. लॅम्युलस हा ऑर्गॅनिझम आहे. हा कसा आहे? ॲक्वॅटिक, पाण्यात राहणारा आहे आणि याचा रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणजे कशाने रेस्पिरेशन करतो? तर बुक गिल्सपासून. नेक्स्ट ऑर्गॅनिझम आहे ॲम्फिबियन्स, टॅडपोल्स ऑफ फ्रॉग्स, सॅलमँडर्स अँड न्यूट्स. हे जे आहेत हे सगळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, म्हणजे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. ॲक्वॅटिक पाण्यामध्ये सापडणारे आहेत आणि ते कशाने रेस्पिरेशन करतात? तर त्यांना गिल्स असतात रेस्पिरेशन करण्यासाठी आणि हे कसे असतात? तर एक्सटर्नल गिल्स असतात. बघा नेक्स्ट आहे फिश. फिश सर्वांना माहिती आहे हा ॲक्वॅटिकच आहे, मग हा पाण्यातच सापडतो, पाण्यातच राहतो आणि कशाने रेस्पिरेशन करतो? तर गिल्स. पण ते गिल्स कसे आहेत? इंटरनल गिल्स. नाव नेक्स्ट ऑर्गॅनिझम इज रेप्टाईल, बर्ड्स अँड मॅमल्स. हे थोडे हायर ऑर्गॅनिझम्स आहेत, मल्टीसेल्युलर हायर ऑर्गॅनिझम्स आहेत. ऑल दीज organisms are terrestrial, means these are found on the land, these are lives on the land, and the respiratory organ, the special respiratory organ here is they can respire by a lungs. कशाने रेस्पिरेशन करतात? हे लंग्सनी. नेक्स्ट आहे बघा टर्टल. टर्टल सर्वांना माहिती आहे, हा कशामध्ये राहतो? अंडर वॉटर, म्हणजेच ॲक्वॅटिक आहे आणि कशाने रेस्पिरेशन करतो? तर क्लोएका या रेस्पिरेटरी ऑर्गनने हा रेस्पिरेशन करतो. हे ह्या चार्टमध्ये काही एक्सप्लेन केलेलं आहे. हा चार्ट तुम्हाला MCQसाठी 1 लाईन आन्सरसाठी विचारला जाऊ शकतो. सो टुडे वी स्टॉप हिअर. नाव इन द नेक्स्ट लेसन वी विल स्टार्ट द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. होप सो यू अंडरस्टँड ऑल दीज टर्म्स. जर काही अडचण असेल, जर कुठला शब्द याच्यातला अडत असेल तर पर्सनली मला मेसेज करा आणि विचारा. थँक्यू.